लासूरला सेवानिवृत्त शिक्षकाचा पाण्याच्या हौदात पडून जागीच मृत्यू. दुर्घटना की खून? नागरिकात उलटसुलट चर्चा. हे वृत्त पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमोसिंग छगनसिंगंग पपैया वय 64 हे राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करुण अंत झाला. दरम्यान त्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावकऱ्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान सदर मयत हे सेवानिवृत्त शिक्षक असून लासूरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते अशी माहिती मिळत असून बुधवारी 12 मार्चला रात्री 12 वाजेच्या सुमारास घरातील पाण्याच्या हौदात पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून सदर शिक्षकाचा हौदात पडून अपघाती मृत्यू झाला की खून झाला अशी चर्चा गावकऱ्यात चालू असून सदर शिक्षक व त्यांची पत्नी हे दोघेच घरात राहत असून त्यांना अपत्य नसल्याचीही माहिती मिळत आहे. घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाने यांना मिळताच ते तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा स्थळ पंचनामा केला असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 15/25 भारतीय सुरक्षा कायदा कलम 194 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाने, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन तायडे करत आहेत. सूर्यवार्ता न्यूज, लासूर स्टेशन, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.